नमस्कार मंडळी, कसं काय आपली पब्लिक. आज मला उठायला उशीर झाला होता, त्यामुळे आपला क्लास पण बुडला होता. मग म्हणलं आता पटापट आवरून फ्रेश हो. मग मस्त पैकी फ्रेश बिरेश झालं होतं. मग मला दुकान उडा. मग काय घेतलं, चाव्या निघालं दुकानाकडे. पोहोचलो, स्वेटर वर घेतलं, सगळं सामान बाहेर घेतलं, झाडून बिडून घेतलं, मस्त पैकी टेबल पुसून घेतलं, देवपूजा केली. बसून बसून बोर होत होतं, म्हणलं मग आता कधी टाइमपाससाठी लावा. रोजचं तारक मेहता का उलटा चष्मा लावला. खूप वेळानंतर ओम शेठचा फोन आला. ओम शेठ म्हणले आपलं जे कालचं काम होतं ते अजून राहिले, ते आज पूर्ण करून टाकू. त्यामध्ये आपल्याला क्लासचे मित्र भेटले. क्लासचे मित्र म्हणायला लागले बिग फॅन ब्रो. अरे म्हणलं तुमचा एवढं लवकर फेमस झाला नाही, लवकर फेमस झाला बसला. साईटवर आपले सगळे मित्र परिवार आलेले होते. मी म्हणलं सगळं अरे गप्पा मारू नका, कामाला पाटापाटा आपल्याला यावून साफ करायचे. हे बघा अजून गुडघ्यापर्यंत पाणी. ओम शेटची फुल पाट्याने खाली जायला. ओम शेटला वाटायला खालून साफ बी पाला तर अरे म्हणलं तर पाठी शिवाय जाय म्हणलं. आपलं काय कोणी झाडू कोणी घासणी सगळे जे सामग्री होती ती घेऊन आले. अरे रे हे बा आम्हाला काय दिसलं आज. खरं भाऊ देव पावले भाऊ. सगळ्याला म्हणलं आला का आम्हाला पटापटा. आज आपल्याला कोणत्या हालतीमध्ये आज स्विमिंग पूल साफ करायचं काय. सगळे त्या कास्ट सोबत खेळत होते. अरे म्हणलं टाइमपास न करू लागा का आम्हाला. पोरं तर फुल मेहनत घेत होते भाऊ. काम करता करता 5 वाजला होता. मस्त पैकी सनसेट झाला होता या ठिकाणी. एवढं दमून सुद्धा आम्ही हसत होतो. फायनली रात्री 8 वाजता आमचं स्विमिंग पूल साफ. चला तर म्हणजे हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो. लवकरच भेटूया पार्ट 3 स्विमिंग पूल मध्ये.